या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। म्हणजे उद्याला आरक्षणाची सोडत या ठिकाणी होणार आहे। हुतात्मा मंदिराच्या या स्मृती भवन मध्ये आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सन्माननीय सोहळ्यामध्ये जे या ठिकाणी 4 हिरे आमचे या ठिकाणी जमले, त्या 4 हिऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या सोलापूर शहराचं सामाजिक राजकारण, आर्थिक राजकारण, सांस्कृतिक ठेवा ही जमणारी ही 4 लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण का या शहरामध्ये ज्या पद्धतीनं प्रिंट मीडिया आणि लोक मीडियाच्या म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपले, परंतु या राष्ट्रवादी भवन मधली गर्दी या ठिकाणी बघून तुम्हाला पत्रकार बंधूंना आणि सर्वांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर मध्ये किती मजबूत आहे ही या ठिकाणचं चित्र या ठिकाणी दिसतं। अजून नगरसेवक किती होणार आहेत त्यापेक्षा 14 नगरसेवक ऑलरेडी निवडून आले आहेत। निवडून आलेले 14 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। आता पुढचे या ठिकाणी खरपण साहेब मी त्यांच्या पुढे नाही बोलणार, संतोषच्या पुढे नाही बोलणार। जरी मी सिनियर जरी राहिलो तरी पक्षाचा प्रोटोकॉल पाळून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे। आमचं टार्गेट किती, आमचा फिगर किती असणार आहे ते सन्माननीय या ठिकाणी बसलेले ते सांगतील पुढे। परंतु नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही सभागृह सुद्धा या ठिकाणी कमी पडत आहे पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी। आणि किसन भाऊ सारखा या ठिकाणी आमचा मित्र सभागृह नेते, आम्ही दोघंजण मिळून सभागृहामध्ये आणि कालच किसन भाऊने अतिशय या ठिकाणी चांगला कार्यक्रम त्यांच्या प्रभागामध्ये या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची जी खंत होती ती खंत भरून काढण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून किसन भाऊने त्या ठिकाणी केलेले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।